नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर 12th नंतर फायनान्स मध्ये करिअर करायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज तुमच्यावर मी काही इम्पॉर्टंट जॉब्स म्हणजे 2026 मध्ये कुठल्या जॉबला जास्त डिमांड राहणार आहे इन फायनान्स मी तुमच्यावर डिस्कस करणार आहे. कारण का आजकाल काय झालं की एवढे सारे ऑप्शन झालेले आहेत की माणूस कन्फ्युज होतो. आता फायनान्स मध्ये जे मोस्ट फेमस जॉब आहेत ते कुठले आहेत? आयदर यू बिकम सीए, टीएस, सीएमए आणि एमबीए अँड सीएफए. तर हे 5 कोर्स तर ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही ऐकलं असेल. पण याचे काही चॅलेंजेस काय आहेत की सीए, सीएस, सीएमए अँड सीएफए याची डिफिकल्टी खूप जास्त आहे. पासिंग रेट फार कमी, तुम्हाला माहिती असेल, हार्डली 10 ते 15% रिझल्ट लागतो. सो एव्हरी स्टुडंट कॅन नॉट बिकम सीए, सीएस, सीएमए अँड सीएफए. दुसरं, एमबीए जर करायचं असेल तर चॅलेंज इज कॉस्ट. एमबीए ची कॉस्ट ऍव्हरेज इफ यू डू इट इन गुड इन्स्टिट्यूट 15 ते 20 लाख आहे, जिथे तुम्हाला चांगला जॉब मिळेल. 2 लाखात पण होतो पण त्यातनं जॉब नाही मिळेल. सो करिअर जर करायचं असेल यू नीड टू हॅव गुड एमबीए इन्स्टिट्यूट. प्लस तिथे ऑन एक प्रॉब्लेम आहे, मॅथ्स अँड इंग्लिश. सो मॅथ्स अँड इंग्लिश तर सहीगड लागतं. सो फॉर मी कोर्स इज नॉट प्रॉब्लेम, बट मॅथ्स अँड इंग्लिश इज माय मेजर विकनेस. आणि स्पेशली कॉमर्स स्टुडंट मध्ये फार भीती असते. फॉर सायन्स इंजिनियर दे कॅन मॅनेज, बट कॉमर्स के लिए, मी स्वतः कॉमर्स स्टुडंट आहे म्हणून तुम्हाला सांगू शकतो, मी जेव्हा 12th मध्ये होतो मला मॅथ्सची भीती वाटायची. बट देन जसं मी स्वतः सीएमए केलेला आहे, तो त्यानंतर मी अभ्यास केला आणि सगळं ओके झालं. सो एक हा ऑप्शन तर आहेच आहे, पण अगेन या सगळ्या गोष्टीला रिस्क खूप जास्त आहे. कारण का सीएमए तुम्ही जर पास नाही झाला तर तिथं दुसरा एक्झिट रूट काही नाहीये. यू जस्ट गेट डिग्री ऑफ बीकॉम, एमकॉम, दॅट्स इट. त्याच्यावर तेवढे चांगले जॉब मिळत नाही. सो इट्स अ व्हेरी रिस्की कोर्स. एमबीए करायला कॉस्ट पण जादा आहे, त्याची एंट्रन्स मध्ये मॅथ्स आणि इंग्लिश आहे. सो मी रुरल एरियामधनं आहे, मला तेवढं चांगलं एज्युकेशन नाही मिळालं. प्लस एमबीए मध्ये मित्रांनो कम्युनिकेशन स्किल फार इम्पॉर्टंट आहे. सो इफ यू आर अफ्रेड ऑफ स्पीकिंग टू समवन एल्स, तुम्हाला सांगितलं कुठं प्रेझेंटेशन करा, तुम्हाला भीती वाटते, देन अगेन तो कोर्स चांगला आहे, पण यू हॅव टू अनालाइज युअर सेल्फ. ओके. सो ज्या मुलांना चारही कोर्सेस मध्ये नाही जायचं पण फायनान्स मध्ये तर यायचं आहे, तर तुम्हाला मी आज असे काही कोर्सेस दाखवणार आहे त्यामध्ये तुमचं करिअर मस्तपैकी सेट होईल, विथ मिनिमम कॉस्ट, विथ मिनिमम स्ट्रेस आणि फटाफट. म्हणजे बीकॉम होईपर्यंत तुम्ही महिना 25,000 रुपये कमवायला लागेल, याची तुम्हाला मी गॅरंटी देतो. चला तर जाणून घेऊया. पण पुढे जायच्या आधी तुम्ही जर फर्स्ट टाइम आमच्या चॅनल आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओ पण बघायला विसरू नका. आम्ही खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे जे तुम्हाला नक्की फायदा होईल, ऑल रिलेटेड टू करिअर्स. ठीक आहे. तो आपण रील बघायला एवढा वेळ घालवतो, तसे चांगले व्हिडिओज बघा, तुमचा नक्की फायदा होईल. सो दिस आर द टॉप 5. म्हणजे बिफोर दॅट आपल्याला करिअर चांगलं का करायचं, म्हणजे मी कुठले जेवढे स्टुडंटशी बोलतो त्यांच्या 3 रिक्वायरमेंट असतात. सो मला सॅलरी चांगली पाहिजे, ऑपॉर्च्युनिटी भरपूर पाहिजे, ग्लोबली पण जायचं आणि मला ग्रोथ मिळायला पाहिजे. अँड सगळ्यात महत्वाचं मी तर लिहिलेलं आहे ते माझ्यासाठी आहे सिक्युरिटी. आणि एआय मुळे सिक्युरिटी किती मिळेल हे तुम्हाला मला सांगायची गरज नाही, पण आज मी तुम्हाला असे काही कोर्सेस सांगणार आहे तिथे एआय आला तरी तुमचा जॉब सिक्युअर राहणार आहे. नो डाऊट आपल्या सगळ्यांना एआय शिकावं लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाहीये. एआय विल अफेक्ट युअर लाईफ, बट स्टील वी कॅन मेक अ गुड अमाऊंट ऑफ मनी विथ द हेल्प ऑफ एआय ऑल्सो. सो कसं तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो, हे 5 जे कोर्सेस आहेत अकॉर्डिंग टू मी: इन्व्हेस्टमेंट बँकिंग, फायनान्शियल अनालिस्ट, फिनटेक स्पेशलिस्ट, जीएसटी टॅक्स एक्सपर्ट and risk and compliance officer. So these are the 5 top career जे बूमिंग असणार आहे. ठीक आहे. आता याच्यात पोहोचायचं कसं, याच्याबद्दल माहिती तुम्हाला देतो. इन्व्हेस्टमेंट बँकिंग इन द सेन्स, इन्व्हेस्टमेंट मला माहिती, म्युच्युअल फंड, शेअर्स हे बँकेमध्ये असतात बरं, की जे एक एक क्लायंटला एक्सप्लेन करतात की तुम्हाला एवढे पैसे इन्व्हेस्ट करायचे, तर आम्ही तुम्हाला सजेस्ट करू कुठे कुठे इन्व्हेस्ट करायचे. इट्स कॉल्ड इन्व्हेस्टमेंट बँकिंग. त्यासाठी तुम्हाला थोडं कॅपिटल मार्केटचं नॉलेज असणं गरजेचं आहे, रादर दॅन ओनली ट्रॅडिशनल बीकॉम. त्यामध्ये टॅक्स नॉलेज लागतं, कारण का तुम्ही जेव्हा क्लायंटला कुठली फायनान्स स्कीम एक्सप्लेन करता त्याचा पहिला क्वेश्चन असतो की टॅक्स किती लागेल. तो टॅक्स नॉलेज तुम्हाला सगळीकडे लागणारच आहे. दुसरं आहे फिनान्शियल अनालिस्ट. तुम्ही टीव्हीला बघितलं असेल, जे लोक शेअर्सवर सांगतात की या शेअर्स रेट किती वाढेल, किती कमी होईल, या कंपनीचा परफॉर्मन्स डाऊन का झालाय. सो यू कॅन डू रिसर्च अँड यू कॅन बिकम फिनान्शियल अनालिस्ट. बट यामध्ये रिसर्च खूप करावं लागतं. सो यामध्ये पेशन्स खूप लागतात, कारण का रिसर्च करून करून इट्स टेक लॉट ऑफ टाइम. ठीक आहे. फिनटेक स्पेशलिस्ट म्हणजे यू कॅन ब्रिंग सम न्यू ऍप टेक्नॉलॉजी यू कॅन ब्रिंग इन फायनान्स. ओके. त्यानंतर फिनटेक जसं अन अकॅडमी आहे, खूप सारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म, वेदांतो आहे. सो त्यांनी काय केलं, नवीन नवीन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मुलं आता घरी टॅबवर शिकतात. सो लाईक दिस अगेन इट्स अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह, कारण का ते त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर, ऍपची कॉस्ट, टेक्नॉलॉजिकल सपोर्ट, सो इट्स नॉट पॉसिबल फॉर एनी वन. जीएसटी टॅक्स ऑफिसर हे सगळ्यात बेस्ट आहे.
ज्यामध्ये एकदम तुम्ही एका वर्षावर तुमचं करिअर सेट करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, मला सांगा, एआय जरी आलं तर जीएसटीचं कंप्लायन्स करायचं का नाही? करायचं आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरायचे, टीडीएस करायचे, ऍडव्हान्स टॅक्स करायचे. तो जीएसटी टॅक्स मध्ये फायदा काय? तुम्ही तुमचं करिअर फटाफट करू शकता. आणि लास्ट आहे रिस्क अँड कंप्लायन्स ऑफिसर, म्हणजे कॉर्पोरेटमध्ये इन्कम टॅक्सचे, जीएसटीचे खूप सारे कंप्लायन्सेस असतात. सो यू डील विथ दॅट, की इवन वर्करचे काही कंप्लायन्सेस असतात, त्यांचे प्रॉव्हिडंट फंडचे पेमेंट्स असतात. सो इट बिकम कंप्लायन्स ऑफिसर इन रिलेटेड टू फायनान्स फील्ड ओनली, है ना. डिफरंट डिफरंट पेमेंट्स वी हॅव टू मेक त्याचा कंप्लायन्स. ते सगळे असे अलग अलग ऑप्शन्स तुम्हाला मी सांगितले. आता यासाठी जर बघितलं तर काही स्पेसिफिक डिग्री जर असेल तुमच्याकडे, जसं तुम्ही सीएस, सीएमए, एमबीए केलं तर ऑब्विसली तुम्हाला मिळू शकेल. पण सगळे लोक करू शकत नाही. म्हणजे 10 मधले 2-3 लोक हे कोर्स करू शकतात. आयदर एका कोर्सला डिफिकल्टी खूप आहे आणि एका कोर्सला कॉस्ट खूप आहे. सो 60-70% पीपल आर स्टील स्ट्रगलिंग की मी काय करू आता. तर या सगळ्यामध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल, तुम्हाला सगळ्या गोष्टी जर एक्सप्लोर करायचं असेल तर तुम्हाला एक बेस असणं गरजेचं आहे. करेक्ट. कारण का मी असं म्हणणार नाही की फक्त जीएसटी बेस्ट आहे. यू हॅव टू एक्सप्लोर युअर सेल्फ. पण त्यासाठी एक मला स्टार्ट मिळणं गरजेचं आहे. कारण का आय कॅनॉट रिमेन अनएम्प्लॉइड अँड स्क्रॅचिंग माय हेड फॉर लॉंग टाइम. मला एक कुठेतरी स्टार्ट मिळालं पाहिजे, ते पण मिनिमम खर्चामध्ये, आणि ते पण झिरो कॉस्ट मध्ये. तर आज मी तुम्हाला अशा एका करिअरची माहिती देणार आहे, विच इज अ कोर्स रन बाय आयटॅप, ज्यामध्ये तुमचे हे तुम्ही या एरियामध्ये काम करू शकता. ओके. सो इनिशियली यू स्टार्ट वर्किंग विथ इन्कम टॅक्स, जीएसटी, कंप्लायन्स, अँड स्टेप बाय स्टेप यू कॅन एक्सप्लोर युअर सेल्फ. कारण कसं आहे, स्टार्ट एका ठिकाणी होते, मग जसं तुम्हाला एक्सपिरियन्स येतो कळते की ही पण मला ऑपॉर्च्युनिटी आहे. पण यू हॅव टू टेक दॅट फर्स्ट स्टेप आहे. एकदा पहिली स्टेप झाली की पुढच्या स्टेप ऑटोमॅटिक येतील. तुमच्या मनात प्रश्न पण असेल की एक्झॅक्टली मी काय केलं पाहिजे. यू हॅव टू एक्सप्लोर. आता एक्सप्लोर करायला पण 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करू शकतो का? नाही. मग काय करायचं, आयटॅपचा जो आपला पीबीए कोर्स आहे त्यामध्ये आपण 7 मॉड्यूल कव्हर करतो, ज्यामध्ये जीएसटी आहे, अकाउंटिंग आहे, टॅली आहे, टीडीएस आहे, बँकिंग आहे, फायनान्स आहे, लॉ आहे. तो असे 7 कम्युनिकेशन स्किल आहे. हे सगळे मॉड्यूल जे आहेत ते आपण आयटॅप मध्ये कव्हर करतो. याचा तुम्हाला फायदा काय होतो? सगळ्यात पहिलं तुम्हाला 90 डेज मध्ये मी पहिला जॉब आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. सो इफ यू आर हॅव्हिंग फायनान्स प्रॉब्लेम, तर तुम्ही तुमच्या खर्चातून करिअर बिल्ड करू शकता. अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ झिरो कॉस्ट करिअर. सो इफ यू कम हिअर अँड जॉईन युअर कोर्स विदिन स्पॅन ऑफ 1 year, तुम्ही तुमची पूर्ण इन्व्हेस्टमेंट रिकव्हर करून यू विल स्टार्ट अर्निंग. सो तुम्ही एफवायला हा कोर्स केला, समजा आता 12वी झाला असेल, इफ यू आर सर्चिंग फॉर समथिंग न्यू, एकदा आमच्या इन्स्टिट्यूटला तुम्ही इन्फॉर्मेशन घ्या. इट्स अ रिअली गुड कोर्स. तुम्ही तर आल्यानंतर तुम्हाला कारण नाही मिळलं की मी कोर्स का नाही करायचा. बिकॉज वी आर गिव्हिंग 300% प्लेसमेंट गॅरंटी, प्लस देअर इज अ जॉब सिक्युरिटी, जी सगळ्यात महत्वाची. कारण का एआय पण आपण आपल्या सिलेबस मध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. सो त्याचा इम्पॅक्ट कसा होणार आहे तेही आम्हाला तुम्ही शिकवणार आहे. प्लस वी प्रोव्हाइड लाईफ टाइम गॅरंटी. मीन्स वॉट, तुम्ही आमच्याकडे 10 वर्षांनी जरी आला, तुम्हाला आम्हाला जॉब द्या, तर आमच्याकडे स्वतःचं प्लेसमेंट पोर्टल आहे. विल गिव्ह यू जॉब ऑल्सो विदाउट टेकिंग एनी फीज फ्रॉम द स्टुडंट. सो गाइज मीन्स वन्स यू कम हियर देयर इज नो रिझन यू कॅन से नो, किंवा काय आता नाही का म्हणायचं. सगळंच बेस्ट आहे. कॉस्ट पण कमी आहे, सिक्युरिटी आहे, रिस्पेक्ट आहे, ग्रोथ आहे, रिसेशन प्रूफ करिअर आहे, प्लस आय विल गेट मोर ऑपॉर्च्युनिटी टू वर्क. सुरुवात इथून करायची, एंड तुम्ही मग स्वतःला एक्सप्लोर करू शकता. पण पहिली स्टेप घेणं गरजेचं आहे. तर विचार करू नका, पहिली स्टेप घ्या. काय करायचंय, आमच्या इन्स्टिट्यूटला पुण्याला व्हिजिट करा. मीनवाईल चॅनल सबस्क्राईब करा. आपला इंस्टाग्राम चॅनल पण आहे, त्याला पण खूप सारे अपडेट्स असतात. आम्ही खूप सारे नवीन कोर्सेस लॉन्च केले, त्याची तुम्ही माहिती घ्या. ओके. नाव, आता तुम्ही मला कसं, मी बीकॉम करतो, मी एमकॉम करतो, मी कशाला इकडे, एकदम गुड क्वेश्चन आहे. म्हणजे मला ना सीएस एमबीए करायचंय ना, मला हे करायचंय, काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम युअर राईट. तुम्ही एमबीए बीकॉम कराल, एमकॉम कराल, पण प्रॉब्लेम काय, त्यामध्ये ओनली थेअरी असते. एमकॉमला तुम्ही टॅक्स शिकाल, पण इफ आय आस्क यू की रिटर्न फाईल करून दाखव, यू कॅनॉट डू. नो प्रॅक्टिकल नॉलेज, नो कॉर्पोरेट ट्रेनिंग, नो प्लेसमेंट सपोर्ट. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कारण का मित्रांनो, नुसता कोर्स करून करिअर होत नाही. तो कोर्स राईट असणं गरजेचं असतं. आणि जेव्हा तुम्ही जॉब बघायला जाता, त्या माणसाला पाहिजे रेडी माणूस, त्याला कोणाला शिकवायला वेळ नाही. है ना. म्हणजे मी, तुम्ही जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये कामाला आहे, मला शिकवायला वेळ नाही, मी म्हणेन तू पगार जास्ती घे, पण तू सगळं माझ्याकडे शिकू नये. So industry want job ready candidate, and which is made by ITAP. That is the difference between BCom and MCom and other courses, ज्याचे मी नाव नाही घेतले. बाकी कोर्सेस पण छान आहेत, पण त्यातून तुम्ही स्वतःचं काही करिअर नाही बिल्ड करू शकणार, बिकॉज दॅट विल गिव्ह यू थेरॉटिकल नॉलेज. इथे जॉब मिळेल, मी असं नाही म्हणणार, ते कोर्स छानच आहेत, पण तेवढं पॅकेज नाही मिळणार, कारण इथे तुम्ही जॉब रेडी असणार आहे. आता आपला जो पीपीए कोर्स आहे,
ह्याचे फायदे काय? 100% प्रॅक्टिकल ट्रेनिंग, रिअल केस स्टडीज, इंडस्ट्री एक्सपर्ट सगळे शिकवायला फॅकल्टी, सीए, टॅक्स कन्सल्टंट, रिअल लाईफ नॉलेज प्लस नेटवर्किंगची संधी, त्यांच्यावर तुम्ही पुढे जाऊन काम करू शकता, त्यांच्यातून तुम्हाला काम मिळू शकतात. प्लेसमेंट, कॉर्पोरेट स्किल डेव्हलपमेंट मीन्स आमच्याकडे खूप सारे पर्सनल डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग होतात. म्हणजे तुमचा सीव्ही कसा बनवायचा, प्रेझेंटेशन कसं करायचं, इंटरव्ह्यूला कसं हे करायचं, सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला हे करतो. तर इथं आम्ही फक्त शिकवत नाही, इथं करिअर बिल्ड होतं. बाकी कोर्स नाही, फक्त तुम्ही शिकतात, पण आम्ही तर शिकवतो पण आणि करिअर बिल्ड करतो. तुम्हाला फक्त शिकायचं असेल तर अदर कोर्सेस आर गुड, बट तुम्हाला जर करिअर बिल्ड करायचं असेल अदर दॅन दोज 5 कोर्सेस, तर दिस कोर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो आपल्या कोर्समध्ये तुम्हाला काय मिळेल? हाय सॅलरी, स्टेबल करिअर, रिस्पेक्ट. तो काय करायचंय? फटाफट आम्हाला कॉल करा, एकदा काउन्सिलिंग घ्या. तुम्ही जर दुसऱ्या आउटस्टेशनला असाल तर तुम्हाला गुगल मीट, झूम मीट आम्ही तुम्हाला पूर्ण कोर्सची माहिती देऊ. आमचं इन्स्टिट्यूट तुम्ही एकदा येऊन बघा. आणि इफ यू आर सॅटिस्फाईड देन ओनली यू टेक ऍडमिशन. वी नेव्हर फोर्स एनीवन, बिकॉज आमचं प्रोडक्ट एवढं स्ट्रॉंग आहे की यू विल हॅव टू सर्च रिझन टू से नो. पॉझिटिव्ह 20 असेल तर निगेटिव्ह 2च असतील. And obviously we focus on positive. So if you're thinking of good finance career and you cannot do CS, CMA and MBA because of that constraint, then this is the best course for you. This is the best course for you. तो मित्रांनो करायचं काय? लवकर लवकर आमच्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा, कोर्सची माहिती घ्या आणि अजून खूप सारे कोर्सेस आहेत, मी तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशन देते आणि तुमचं करिअर फटाफट स्टार्ट करा. बीकॉम 12 नंतर एका वर्षामध्ये तुमचं करिअर सेट होईल. पुढचं पूर्ण खर्च तुम्ही स्वतः तुम्ही अर्न कराल. तुम्हाला पॅरेंट कडनं पैसे घ्यायची गरज नाही. सो इफ यू आर इन फायनान्शियल नीड देन दिस इज द बेस्ट कोर्स वेअर वी प्रोव्हाइड जॉब गॅरंटी. कारण का कोर्सेस तर भरपूर आहेत, बट वी गिव्ह 3 times प्लेसमेंट गॅरंटी. पहिला जॉब विदिन 90 days, सेकंड जॉब after 1 year once you complete the course, and third is lifetime guarantee. So whenever you come after 10 years we'll help you out. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि तुमचे असे कोण गरजू मित्र असतील दोज आर सर्चिंग फॉर सम ऑपॉर्च्युनिटीज त्यांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.